नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी। काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड ओबीसी विभागाने रविवारी मे 25 रोजी कुदळवाडी येथे एका भव्य ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे। या मेळाव्यात आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी पूल, भोसले पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। सोमनाथ शेळके, शहराध्यक्ष, काँग्रेस ओबीसी विभाग, ओबीसी समाजाचे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, ज्यांवर तातडीने चर्चा करणे आवश्यक आहे। प्रदेशचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, महाराष्ट्राचे विधिमंडळाचे नेते ओबीसी नेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब आणि ओबीसी विभागाचे प्रांताध्यक्ष भामदाजी माळी साहेब, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलास गोपरम यांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपरी चिंचवड शहर स्तरावरती येत्या 25 तारखेला रविवारी संध्याकाळी 6 वाजता कुदळवाडी ब्रिज या ठिकाणी ओबीसीच्या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्यासाठी प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, ओबीसी नेते विजयजी वडेट्टीवार साहेब असतील, ओबीसीचे प्रांताध्यक्ष भामदाजी माळी साहेब असतील, संदीप राठोड हे जालन्याचे आमदार कदाचित ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या ओबीसीला मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्याला यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली। पुढील मार्गदर्शन आमच्या आदरणीय नेते भाऊकी। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आम्ही या मेळाव्यात जोरदारपणे मांडणार आहोत। या मेळाव्यात अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिलकुमार जैन, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुदडे पाटील, प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यातील प्रमुख मुद्द्यांमध्ये आगामी महापालिका निवडणुका आणि देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी, संविधान सन्मान आणि बचावासाठी काँग्रेसची भूमिका, शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने या ठिकाणी जाहीर मेळावा आयोजित केलेला आहे। राष्ट्रीय नेते आदरणीय विरोधी पक्ष नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी गेले 3-4 वर्ष सतत पाठपुरावा करून जनगणना जातीने यावं, याची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली होती। त्याला त्यांनी ते सरकारकडून मान्य करून घेतली। याबद्दल त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी औरंगाबादला येत्या काही दिवसातच त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे त्याबद्दल, आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ओबीसी विभागाच्या वतीनं हा मेळावा आयोजित केलेला आहे। पिंपरी शहरामध्ये असणाऱ्या समस्या असतील, नागरिक सुविधा असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काय आता नुकत्याच पिंपरी शहरामध्ये अनधिकृत बांधकामाला जे काय अतिक्रमण झालेलं आहे, अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई झालेली आहे। गेले 30-35 वर्षे त्या ठिकाणी त्या लोक व्यवसाय करत असताना त्यांच्यावर अन्याय झाला, या विरोधात सुद्धा या मेळाव्यामध्ये वाचा फोडणार आहे। राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी केलेल्या प्रयत्नामुळे देशाला होणारे फायदे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे यांवर चर्चा होणार आहे। डॉक्टर कैलास कदम, शहराध्यक्ष, काँग्रेस पक्ष नेहमीच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढला आहे। या मेळाव्यातून आम्ही सरकारला आमची ताकद दाखवून देऊ आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दबाव निर्माण करू। या मेळाव्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसींना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 19% आरक्षण आहे, परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवरून अनेकदा वाद निर्माण होतात। यावरही या मेळाव्यात चर्चा होणार आहे। ओबीसी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवरही या मेळाव्यात चर्चा होणार आहे। ओबीसी समाजामध्ये अनेक जाती आणि उपजातींचा समावेश होतो, त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत विविधता आढळते। अनेक ओबीसी समुदायांना अजूनही सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा सामना करावा लागतो। असीम सरोदे, निर्भय बनो, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक न्यायासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध आहे। या मेळाव्यातून आम्ही ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत।
ओबीसीचा मेळावा पिंपरी शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर माझी पिंपरी शहरामध्ये राहणाऱ्या ओबीसी समाजाचे सगळे माझे समाज बांधव यांना सगळ्यांना विनंती असेल की येणाऱ्या 25 तारखेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने ओबीसी विभागाच्या वतीने तोम्मट सरकारने या ठिकाणी त्याची भूमिका ओबीसी सेलच्या बाबतीमध्ये मान्य घे. विष्णुपंत नेवाळे यांनी सुद्धा ओबीसी सेलच्या भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडलेल्या आहे. त्यामुळे ओबीसी समाजासाठी काँग्रेस पक्षाने दिलेला लढा त्या संदर्भात आमच्या राज्याचं नेतृत्व या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये येत आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जे काही आतापर्यंत ओबीसी समाजासाठी जे काही काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे माहिती आणि निश्चितपणे ओबीसी समाजाला ताकद देण्याचे तो मेळावा असणार आहे आणि काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचा तो मेळावा असणार. आपल्या माध्यमातून मी सगळ्या शहरवासियांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.